नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे आंब्याची पोळी. तर या आंब्याच्या रसाच्या पोळ्या कशा बनवायच्या हे आपण आज बघणार आहोत. तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण 4 ते 5 आंबे घेतले आहेत. हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. याची साल काढायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याचा आपण रस बनवणार आहोत. तर असे आपल्याला हे साल काढून कापून घ्यायचे आहे आणि याचा रस बनवायचा आहे. यात आपण अर्धी वाटी साखर घातली आणि हे मिक्सरला छान फिरवून घेतलं. तर याच्यामध्ये आपल्याला पाणी किंवा दूध घालायचं नाही. हे आपण गॅसवरती 10 ते 15 मिनिट आटवून घेणार आहोत. तर मीडियम फ्लेमवर 10 ते 15 मिनिट आपल्याला हे सारखं असं फिरवून आटवून घ्यायचं आहे. तर 10 ते 15 मिनिटच आपल्याला हा रस गॅसवरती आटवून घ्यायचा. इथे ताटाला तूप लावून घ्यायचं. तर इथे आपण 3 ताटं घेतले, याला आपल्याला तूप लावायचं. तर असं आपण हे ताटाला तूप लावून घेतलं आणि यात आपल्याला हा रस पसरवून घ्यायचा. तर एका ताटामध्ये मोठे 2 चमचे रस घेतला आणि हा असा आपल्याला सारखा पसरवून घ्यायचा. तर असाच सगळ्या ताटांमध्ये आपण हा रस पसरवून घेणार आहोत. आणि हे आपल्याला 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळत ठेवायचे आहे. तर तुम्ही बघू शकता छान असा हा आपण ताटामध्ये पसरवून घेतला आहे आणि उन्हामध्ये ठेवायचा आहे 2 ते 3 दिवस. तर इथे आपले 2 दिवस झाले आहेत. 2च दिवसात आपली ही आंब्याची पोळी छान सुकलेली आहे. तर ही आपल्याला अशी कापून घ्यायची. तर तुम्ही पूर्ण पोळी पण काढून फोल्ड करून ठेवू शकता किंवा याचे असे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर असे आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत. याचे छान चौकोनी अशा आपण या पोळ्या कापून घेतल्या आहे आणि या आपण वर्षभर वापरू शकतो. तर तुम्ही बघू शकता छान अशी ही आंब्याची पोळी आपली इथे तयार झालेली आहे. याच्या आधीही मी आंब्यापासून बनणाऱ्या भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, बघायला विसरू नका. आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.